गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा आता गणेश चतुर्थी आहे ना, एक दिवसावर आलेली आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला गणेश चतुर्थी भेटणार आहे। म्हणजे गणेश चतुर्थी भेटणार म्हणजे काय बरं? म्हणजे आपल्या भाग्याची दिशा बदलणार आहे। कारण आज आहे ना गणेश चतुर्थीच्या दिवशी या 5 राशींचं भाग्य आहे ना ते उजळणार आहे। बघा तुम्ही कल्पना करा, जेव्हा आकाशामध्ये 6 शक्तिशाली हे शुभयोग एकत्र येतात ना, त्यावेळेस पूर्ण ब्रह्मांड आहे ना आपल्या जीवनावर एक अद्भुत प्रकाश सोडत असतं। आणि या गणेश चतुर्थीला हा साधा उत्सव नाही तर एक खगोलीय चमत्कार घडणार आहे। बघा जो काही या राशींना अप्रत्यक्षरित्या धन प्रेम मान सन्मान आणि संधी देणार आहे तर तयार व्हा। कारण या महासंयोगामुळं तुमच्या नशिबाच्या पुस्तकामध्ये नवे अध्याय लिहिले जाणार आहेत। म्हणून जो रोज ब्रह्ममुहूर्तावर उपासना करत आहे ना, किमान 2.5 महिन्यापासून जो ब्रह्ममुहूर्तावर उपासना करत आहे आणि त्या अगोदर जर कोणी करत असेल, जर त्याची रास ही असेल तर त्याचं जीवन नक्कीच बदलणार आहे। म्हणून तुम्ही असा विचार केला आहे का की जेव्हा आकाशामध्ये एकाच वेळी हे 6 शुभयोग तयार होतात तेव्हा पृथ्वीवर किती प्रचंड ऊर्जा उतरते? कसं वाटतं जेव्हा ग्रह नक्षत्र हे मिळून तुमच्या भाग्याची पुस्तकं पुन्हा लिहू लागतात ना? म्हणून या वर्षीची ही गणेश चतुर्थी आहे ती साधी नाही। कारण यावेळी जेव्हा आपण गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा करू ना, त्यावेळी आकाशात तयार होणार आहे एका अद्भुत महासंयोग। आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ज्याला षडयोगाचा संगम असं म्हटले जातं। म्हणजे 1-2 नाही तर 6 शक्तिशाली योग एकाच वेळी। म्हणजे विचार करा, हा फक्त एक उत्सव नाही तर खगोलशास्त्रातील चमत्कार आहे। असा योग आहे ना दशकामध्ये क्वचितच एकदा येतो। आणि जेव्हा येतो ना तेव्हा काही राशींचं नशीब आहे ना ते अचानक बदलून जातं। बघा कधी कधी आपण भरपूर कष्ट करून सुद्धा आपल्याकडे पैसा पाणी राहत नाही आणि मग आपण काय म्हणतो बरं की माझ्या पाठीमागे शनी लागला, राहू केतू लागला। मग हे सर्व काही संपुष्टात येण्याचं कारण आहे ना जेव्हा हे 6 योग एकत्र येतात तेव्हा या शनीपासून या राहू केतूपासून मनुष्याची सुटका होते। म्हणजे यंदा या गणेश चतुर्थीला आकाशामध्ये निर्माण होणाऱ्या या दृश्यामध्ये समाविष्ट असतील। आता पहिला योग पाहूया, रवी योग, जो सूर्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये प्रकाश पसरवणार आहे। दुसरा आहे धनयोग, जो रिकाम्या पिशवीत संपत्ती भरेल। तिसरा आहे लक्ष्मीनारायण योग, जो घरात समृद्धीचे दिवे पेटवेल। चौथा आहे गजकेसरी योग, जो मान सन्मान आणि प्रतिष्ठा देईल। 5वा आहे शुभयोग, जो सर्व अडथळे दूर करेल। आणि 6वा आहे आदित्य योग, जो शक्ती आणि आत्मविश्वासाचं वरदान देईल। हे 6 योग आहेत ना हे एकत्र येऊन निर्माण करतील असा हा महासंयोग, जो काही राशींना अप्रत्यक्षरित्या धनलाभ करून देणार आहे, नातेसंबंधामध्ये सुधारणा करून देणार आहे, कीर्ती मिळवून देणार आहे
आणि इतकंच नाही तर हा संयोग इतका प्रबळ असेल ना की ज्याचं नशीब अनेक वर्ष झोपलेलं असेल त्यांचा भाग्यसूर्य आता पुन्हा तेजाने उगवणार आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा भगवान गणेश स्वतः विराजमान असतील ना आणि त्याच क्षणी हे ब्रह्मांड आहे त्यांच्या आशीर्वादाला 6 पटीनं वाढवेल, तेव्हा आयुष्यामध्ये काय काय बदल होऊ शकतात ना. कोणते संबंध पुन्हा जुळतील, कोणती अडकलेली कामं अचानक पूर्ण होतील आणि कोणत्या राशी ठरतील. या महासंयोगामध्ये सर्वाधिक भाग्यशाली ते आता आपण पाहूया. हा संयोग फक्त तारखांचा खेळ नाही तर नियतीचा सुद्धा इशारा आहे. आणि जर तुम्ही तो समजलात ना तर येणारा काळ तुमच्या आयुष्याचा सर्वात सुवर्ण काळ ठरू शकतो. म्हणून जोडलेले राहा, कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की त्या 5 भाग्यशाली राशी कोणत्या आहेत, ज्यांच्यावर बरसणार आहे गणपती बाप्पांची विशेष कृपा, आणि कोणत्या राशी ज्या षडयोगाच्या संगमातून आपलं नवे भाग्य उभं करतील, आणि ते कोणते उपाय ही कृपा दुप्पट करतील. तर चला तर आता आपण त्या राशी पाहूया की नक्की त्या राशी कोणत्या आहेत. पहिली रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांनो, या गणेश चतुर्थीला ब्रह्मांडाने तुमच्यासाठी आहे ना एक खास संदेश लिहिला आहे. जेव्हा आकाशामध्ये 6 शुभ योग तयार होतील ना, रवी योग, धन योग, लक्ष्मी नारायण योग, गजकेसरी योग, शुभ योग, आदित्य योग, तेव्हा तुमच्या जीवनात एका नव्या सुरुवातीचा संकेत मिळणार आहे. सर्वप्रथम बोलूया रवी योगाबद्दल आणि आदित्य योगाबद्दल. हे योग तुमच्या 11व्या भावाला सक्रिय करत आहेत, ज्याचा थेट संबंध आहे आय आणि लाभाशी. म्हणजेच जी कामं खूप दिवसांपासून थांबलेली होती ती अचानक पुढे सरकतील. नोकरीत असाल तर प्रमोशन किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ भाग्य बदलणारा ठरेल. मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. आता बोलूया धनयोग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल. हे योग तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत करतील. कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगसाठी अत्यंत शुभ आहे. म्हणून अचानक अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा जुने कर्ज फिटू शकतं. आणि सर्वात मोठं म्हणजे जर तुम्हाला नवं काम सुरू करायचं असेल तर गणेश चतुर्थीनंतरचा काळ उत्तम ठरेल. गजकेसरी योगाचा परिणाम आहे ना तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा होईल. हा योग आहे तुम्हाला मान सन्मान आणि लोकप्रियता सुद्धा देईल. सोशल सर्कल मजबूत करेल, म्हणजे प्रभावशाली लोकांशी भेट होईल आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला मान्यता सुद्धा मिळेल. बघा, एक छोटीशी चेतावणी आहे, म्हणजे मंगळ आणि चंद्राची स्थिती सांगते की घाईत घेतलेले निर्णय आहेत ना ते नुकसानदायक ठरू शकतात. म्हणून इन्व्हेस्टमेंट किंवा मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणता उपाय करावा बरं, की कुंभ राशीवाल्यांवर गणपती बाप्पांची कृपा दुप्पट होईल. पहिला उपाय म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी लाल चंदनानं गणेशजींना तिळक करा आणि मोदकांचा नैवेद्य दाखवून ते गरिबांमध्ये वाटा. यामुळं तुमची अडकलेली कामं आहेत ना ती वेगाने पूर्ण होऊ लागतील. धनप्रवाह सुरू होईल. कुंभ राशीवाल्यांनो, हा काळ आहे ना तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा काळ आहे. म्हणून गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलाला उजळणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. आता दुसरी रास आहे ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात आहे ना एक नवीन अध्याय उघडणार आहे. जेव्हा 6 शुभ योग एकत्र तयार होतात ना तेव्हा समजून जा की ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी खास घडवणार आहे. कन्या राशीवाल्यांसाठी सर्वात मोठा बदल आहे ना धन आणि करिअरमध्ये दिसून येईल.
लक्ष्मी नारायण योग आणि धनयोग तुमच्या कुंडलीमध्ये आर्थिक उन्नतीचे संकेत देत आहेत. जी कामं अधुरी होती, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता, त्या अचानक तुमच्याकडे यायला लागतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ जॅकपॉट ठरणार आहे. म्हणजे कोणती मोठी ऑर्डर किंवा नवी पार्टनरशिप मिळू शकते. नोकरीत असणाऱ्यांसाठीचा हा काळ आहे ना, प्रमोशन आणि इन्क्रिमेंटचा आहे. रवी योग आणि आदित्य योग तुमच्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये नवी चमक आणतील. जे लोक नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ परफेक्ट आहे. फक्त एवढंच नाही की कुठला तरी नवीन प्रोजेक्ट किंवा संधी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते. आता बोलूया पर्सनल लाईफबद्दल. म्हणजे गज केसरी योग आणि शुभयोग तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण करणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर पती पत्नीतील समज वाढेल आणि अविवाहित लोकांसाठी हा काळ रिलेशनशिप सुरू करण्याचा संकेत देतो. आता ग्रहांची चाळ हेही सांगते की अनावश्यक खर्च टाळा. या काळामध्ये पैसा नक्कीच तुमच्याकडे येईल, पण वायफळ खर्च जर तुम्ही करत बसाल ना तर तो तुमच्याकडे अजिबात टिकणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा उपाय, कन्या राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशजींना हिरवी दुर्वा शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करावा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळं षडयोगाचा प्रभाव दुप्पट होईल आणि सर्व अडथळे दूर होतील. कन्या राशीवाल्यांनो, गणपती बाप्पा यावेळी तुमच्यासाठी आनंदाचा थाळ घेऊन येत आहेत. फक्त विश्वास ठेवा आणि हा सुवर्ण काळ हातातून जाऊ देऊ नका. आता तिसरी राशी पाहूया. तिसरी राशी आहे तूळ राशी. तूळ राशीवाल्यांनो, या गणेश चतुर्थीला तुमच्या नशीब तुम्हाला नवीन गिफ्ट देणार आहे. आकाशात जेव्हा हे शुभ योग तयार होतील ना, हे 6 योग एकत्र तयार होतील, तेव्हा तुमच्या कुंडलीत निर्माण होईल सर्वात मोठा बदलाचा संकेत. सर्वप्रथम बोलूया रवी योग आणि आदित्य योगाबद्दल. हे योग तुमच्या 10व्या भावाला सक्रिय करत आहेत. म्हणजे ज्याचा थेट संबंध आहे तो करिअर आणि मान सन्मानाशी. जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर अचानक प्रमोशनची बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा जो काळ आहे ना, तो एक्सपान्शनचा काळ आहे. नवीन डील्स, नवीन क्लायंट्स, नवीन मोठा नफा. आता बोलूया धनयोग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल. हे योग आहेत ना, तुळ राशीवाल्यांसाठी अचानक धनलाभाचे संकेत देत आहेत. अडकलेले पैसे मिळू शकतात, जुने इन्व्हेस्टमेंट फायदा देऊ शकतात आणि जे लोक नवीन काम सुरू करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा काळ सर्वात उत्तम आहे. पण सावध राहा, लालशेपोटी कोणत्याही चुकीच्या स्कीममध्ये गुंतवणूक करू नका. हा गजकेसरी योग आहे ना आणि शुभयोग आहे, तुमच्या वैयक्तिक आयुष्याला उजळून टाकतील. म्हणजे नात्यांमध्ये प्रेम वाढेल, कुटुंबात एखादा शुभ समाचार मिळू शकतो. अविवाहित लोकांसाठी हा विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. पण या काळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह संकेत देत आहेत की वाणीवर संयम ठेवा. बघा, समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना की मनुष्याची वाणी आहे ना, जो वाणीवर संयम ठेवतो ना त्याला कोणत्याही योगाची गरज नसते. म्हणून वाणीवर संयम ठेवायला हवा. जो वाणीवर संयम ठेवतो त्याच्या जीवनामध्ये सतत सुखच निर्माण होतं ना. जास्त राग येणं, जास्त चुकीचे शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडणं म्हणजे तुमच्या नात्यामध्ये हे दरीचे निर्माण करू शकतात ना. आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळ राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना गुळाल आणि मोदक अर्पण करावेत आणि ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा 11 माळा जप करावा. हा उपाय तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि मानसिक शांती आणेल. तुळ राशीवाल्यांनो,
गणपती बाप्पा यावेळी तुमच्यासाठी धन आणि मानसन्मानाचा संगम घेऊन येत आहेत. फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि बाप्पांच्या कृपेनं तुमचं आयुष्य सुंदर बनवा. आता चौथी राशी पाहूया, मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांनी या गणेश चतुर्थी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आणलेली आहे. कारण जेव्हा या आकाशामध्ये 6 शुभयोग तयार होतील, रवी योग, धनयोग, लक्ष्मी नारायण योग, गजकेसरी योग, शुभयोग आणि आदित्य योग, तेव्हा तुमच्या नशिबाची दिशा बदलणार आहे. सर्वात आधी बोलूया धनयोग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल. हे योग तुमच्या 2ऱ्या आणि 5व्या भावाला मजबूत करत आहेत, ज्याचा थेट परिणाम धन आणि गुंतवणुकीवर होणार आहे. या काळामध्ये अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. काही जुने स्टॉक पैसे परत येऊ शकतात, काही प्रलंबित डील्स फायनल होऊ शकतात आणि शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. आता बोलूया रवी योग आणि आदित्य योगाबद्दल. हे योग तुमच्या कम्युनिकेशन स्किलचा आणि सोशल सर्कलला वाढवतील. याचा अर्थ असा आहे की तुमच्या बोलण्यामुळं कामं होऊ लागतील आणि नवीन संपर्कामुळं लाभ मिळेल. जर तुम्ही मीडिया, सेल्स, मार्केटिंग किंवा कन्सल्टन्सीमध्ये असाल तर हा काळ तुमच्यासाठी जॅकपॉट आहे. हा गजकेसरी योग आणि शुभयोग आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवतील. ज्या लोकांना नात्यांमध्ये तणाव होता ना, त्यांच्यासाठी आता सुलहचे मार्ग खुले होतील. अविवाहित लोकांसाठी प्रेमाच्या नवीन संधी येतील आणि विवाहाचे योगसुद्धा मजबूत होतील. पण ग्रह संकेत देत आहेत की या काळामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स टाळावा. जास्त धोका घेण्याची ही सवय नुकसानकारकच ठरू शकते ना. म्हणूनच संतुलन हा यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आता उपायाची गोष्ट म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वा आणि 11 मोदक अर्पित करा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळं तुमच्या जीवनामध्ये धन आणि सौभाग्याचे दरवाजे उघडतील. आता 5वी राशी पाहूया, सिंह राशी. सिंह राशीवाल्यांनो, या गणेश चतुर्थीला तुमच्या कुंडलीमध्ये तयार होणारा अत्यंत दुर्मिळ संयोग आहे आणि अनेक वर्षापर्यंत पुन्हा येणार नाही. जेव्हा 6 शुभयोग एकत्र येतील तेव्हा तुमच्या राशीमध्ये शक्ती आणि चमक आहे ना, हा नवा काळ सुरू होणार आहे. सर्वप्रथम बोलूया रवी योग आणि आदित्य योगाबद्दल. सिंह राशीचे स्वामी सूर्य आहेत आणि या काळामध्ये सूर्य आपल्या स्वराशीत विराजमान होऊन तुम्हाला अद्भुत ऊर्जा देणार आहे. याचा थेट अर्थ असा आहे ॲथॉरिटी, लिडरशिप आणि नाव यामध्ये जबरदस्त वाढ आहे. ज्या लोकांकडे सरकारी पद आणि राजकारण किंवा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी ठरेल. आता बोलूया धन योग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल. हे योग आहेत ना, तुमच्या आर्थिक भावाला मजबूत करत आहेत. अचानक धनप्राप्ती, जुनी अडकलेली रक्कम मिळणं किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडणं हे सर्व संकेत आहेत. जो कोणी नवीन इन्व्हेस्टमेंट किंवा बिझनेस सुरू करू इच्छित असेल त्यांच्यासाठी हा परफेक्ट टाईम आहे. गजकेसरी योग आणि शुभयोग तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा प्रकाश आणतील. म्हणून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुठले तरी शुभ कार्य होऊ शकतं, नात्यांमध्ये गोडवा येईल आणि अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता जास्त आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, इगो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स टाळा. सफलता तुमच्याकडे धावून येणार आहे, पण जर विनम्रता न ठेवली ना तर नात्यांमध्ये खटास येऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा उपाय, सिंह राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी लाल फुलं आणि गुळाचा भोग अर्पित करावा.
तसंच ओम सूर नमः या मंत्रांची 11 माळा जप करावी. हा उपाय तुमच्या यशाला स्थिर करेल आणि धनाची वर्षा करेल. हे 6 शुभ योग आहेत ना, त्या आपल्याला संधीच देत नाहीत, तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास, नवीन आरंभ आहे ना, हे देखील देत आहेत. म्हणून विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी समाधान घेऊन येतील. म्हणून या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं या 5 राशीवाल्यांनी कर्मामध्ये राहा. कधी तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा संचारेल ना, आणि कधी हा योगाचा परिणाम होईल सांगता येणार नाही.